बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सार्या कुलकर्णी। आता बातम्या पाहू विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 4.5 वर्षात कामगार विरोधी धोरण घेतलं, त्यामुळे देशातील सेवा क्षेत्र उद्ध्वस्त झालंय। कंत्राटीकरण खाजगीकरणातून पंतप्रधान मोदी बड्या भांडवलदारांचं हित सांभाळत आहेत। त्यांच्या कामगार विरोधी धोरणासंबंधी समविचारी राजकीय पक्षांची चर्चा सुरू आहे। इंटकच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांनाच आगामी लोकसभा निवडणुकीत मदत करू किंवा लोकसभा निवडणुकीवेळी देशातील कामगार संघटना अलिप्त ठेवून मोदी सरकार विरोधात आपला असंतोष व्यक्त करू असा इशारा इंटक प्रणित राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जी संजीवा रेड्डी यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिला। केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारमुळे गेल्या 4.5 वर्षात कामगार चळवळ आणि कामगार संघटनांची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली आहे असा आरोप इंटकने केलाय। त्याबद्दल आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी इंटक प्रणित राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशन 24 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जागतिक कामगार संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर जी संजीवा रेड्डी यांनी पत्रकारांशी संवाद साधला। गेल्या 4.5 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे देशातील कामगार आणि सेवा क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय। अदानी, अंबानी यांसारख्या बड्या भांडवलदारांचं हित सांभाळण्यासाठी कंत्राटीकरण, खाजगीकरणाचा वापर मोदी सरकारने मोठ्या प्रमाणावर सुरू केलाय। देशाचे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सेवा आणि कामगार क्षेत्र म्हणजेच देश विकासाचं मंदिर आहे असं वर्णन केलं होतं, पण ही मंदिरच मोदी उद्ध्वस्त करू पाहतायत। इंटकने त्यांच्या या धोरणाविरोधात अनेक वेळा संप, आंदोलनं केली, त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही। त्यामुळे आता इंटकशी संलग्न असणाऱ्या देशातील सर्व कामगार संघटना समविचारी पक्षांबरोबर चर्चा करणार आहेत आणि त्यांनी कामगार हिताला प्राधान्य दिलं तरच त्यांच्याबरोबर राहण्याचं किंवा लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचं ठरवलं जाईल असं डॉक्टर जी संजीवा रेड्डी यांनी स्पष्ट केलं। 5 साल में मजदूरों का जितना संख्या 5 साल पहले परमानेंट मजदूर था उसमें 50% कम हो गया और 50% परमानेंट मजदूरी नौकरी ख़त्म कर दिया इन्होंने। और दूसरा जितना भी नया मजदूरी उन्होंने दिया, मजदूरी नौकरी दिया बोल के बोलते हैं, वो सब टेम्पररी कैजुअल कॉन्ट्रैक्ट लेबर को दिया है। उनका पक्का नौकरी नहीं है। जब मालिक चाहे तो तब वो उनको रख सकता है, निकाल दे सकता है। वो नौकरी पे नहीं गिनते हैं। बाकी ये आने के बाद देश के अंदर करीब 50% जॉब्स हैज बीन रिड्यूस, यानी 50% नौकरियां जो है कम हुआ है। देशात 30% कामगार आणि सेवा क्षेत्र आहे आणि 10 कोटी मतदार याच्याशी जोडले आहेत। हा वर्ग मतदानापासून अलिप्त राहिला तर मोदी सरकारला खूप मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल असंही डॉक्टर रेड्डी यांनी सांगितलं। नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे देशात बेकारांची संख्या वाढली आणि त्यांना 2 कोटी रोजगार निर्मिती करण्याची घोषणा करावी लागली। या सर्व परिस्थितीवर रविवारी होणाऱ्या इंटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनात चर्चा होणार आहे अशी माहितीही डॉक्टर रेड्डी यांनी दिली। यावेळी इंटकचे राज्याध्यक्ष जयप्रकाश छाजेड, के नायर, महेंद्र घरत, मुकेश तिकोटे, हिंदुराव पाटील वाकरेकर, सुरेश सूर्यवंशी, भाग्यश्री भुरके, नंदा भोसले उपस्थित होते।